म्हणजे आधी काय होतं की आपल्या आजी आजोबा जर बघितले तर 100 वर्ष जगलेली माणसं आहेत. पण आता सध्या 30-32 नंतर आई ग पाठ गेली कामातनं. सो हे चालू झालं. काय काय रिझन याच्या मागे असू शकतं? ते याचे कारण आहे लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस झाला आहे. कारण हा ऍक्च्युली प्रश्न बायकांसाठीच आहे. आय रिमेंबर वन स्टोरी. माझे एक पेशंट होती, मिडल एज लेडी, अराउंड 40. सो जिला मणक्यामध्ये इन्फेक्शन झालं होतं, म्हणजे पायाची ताकद जाऊन सुद्धा परत येणं ज्याला म्हणतात. की कोल्हापूरचं वातावरण, ग्रीनरी, याच्यासाठी इन्शुरन्स वगैरे असं काही आपण देतो? सो जेवढं मिनिमल कट तेवढी मॅक्सिमम टेक्नॉलॉजी. स्पाईन सर्जरी हा खूप मोठी गोष्ट आहे आणि वेगवेगळी सर्जरी असतात, वेगवेगळ्या प्रकारची सर्जरी असतात. पाठदुखी जे आहे ते फक्त एका कारणासाठी होत नाही. पाठदुखीची जी आहे ती बरीचशी कारणं आहेत. ते हॉस्पिटलचं स्टे कमी झाल्यानंतर पेशंटचं कॉस्ट पण जे आहे ते कमी होतं. एक्झॅक्टली, मला याच्यावरती यायचंच होतं. मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे. डॉक्टरांना जे देव मानलं जातं ते कदाचित यासाठी. नमस्कार, मी आर जे सुमित. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रेझेंट्स हेल्दी गप्पामध्ये आज एका नवीन विषयाबद्दल आपण बोलणार आहोत. खरं सांगायचं तर या विषयाबद्दल टू बी व्हेरी ऑनेस्ट आहे सर, मला एवढं काही माहिती नाही याच्याबद्दल. पण मला असं वाटतं की ज्या गोष्टी माहिती नसतात त्या जास्त जाणून घेण्यासाठी आपण काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो. मी थोडासा अभ्यास केला याच्याबद्दल. या विषयाचंच नाव असं आहे मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरी. याच्यामधले मला फक्त 1-2 शब्द कळाले मला, स्पाईन आणि सर्जरी. त्याच्यावरनं मी अंदाज लावला तेव्हा स्पाईन रिलेटेड काहीतरी असू शकतं. पण मला सुरुवात यापासून करायची आहे की स्पाईन रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्याची सुरुवात आपण लहानपणीपासून आपल्याला घरात शिकवलं जातं किंवा शाळेत शिकवलं जातं की बसायचं कसं, म्हणजे ताठ बसा, ताठ बाणा, ते वगैरे सगळं जे काय असतं तर ते स्पाईन रिलेटेड असतं. सो नेमकं जे मी नाव घेतलं मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरी, हे नेमकं काय असतं ते मला सांगायला. सो स्पाईन सर्जरी म्हणजे सर्जरी, शस्त्रक्रिया. स्पाईन रिलेटेड म्हणजे मणक्याच्या बद्दल. आता मणके फक्त कमरमध्ये नाही आहे, वरच्या पार्टमध्ये पण आहे, मानामध्ये पण आहे. सो हे पूर्ण कवर करतात. मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरी म्हणजे इट्स अ स्पेसिफिक टेक्निक. हा एक टेक्निक आहे ज्याने आम्ही ऑपरेट करतात. ओके. सो मिनिमल म्हणजे कमात कमी, इन्वेजिव म्हणजे इन्वेजन, आसपासचं जो टिश्यू रहता है उसको बिगर डॅमेज किए हुए वी डायरेक्टली असेस द स्पाईन, आणि जे गरजेची सर्जरी आहे ते आम्ही करून घेतात. त्याला मिनिमल इन्वेजिव्ह म्हणतात. तसं आहे. एक सिंपल आणि सरळ साध्या भाषेत सांगितलं तर हे मिनिमल इन्वेजिव्ह. सरांचा फ्लो कसला भारी होता. मराठीत नाही एकदम जर असं स्लाइटली हिंदीकडे गेले होते सर, पण छान वाटलं ऐकायला आम्हाला. ओके. पण सर आपण बघतो की मोस्टली स्पाईन रिलेटेड ज्या इंजुरीज असतात त्या जास्त वेळ आपण ऑफिसमध्ये बसून काम करतो किंवा एज झाल्यानंतर मग एखादी चकती सरकणे किंवा ॲक्सिडेंट झाल्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम होणे, अशा काही गोष्टी होतात. सो याच्यासाठी असं काही नाही आहे की बाबा तुम्हाला या एज नंतरच स्पाईन रिलेटेड काहीतरी त्रास होतो, असं काही नाही आहे ना की काय? सो एज स्पेसिफिक त्रास जे आहेत स्पाईनचे ते वेगवेगळे असतात. सो टू बी व्हेरी ऑनेस्ट, 10 वर्षाच्या खाली किंवा 20 वर्षाच्या खालच्या मुलांच्या मणक्याचे त्रास जे आहेत ते वेगळे आहेत. ओके. ते SMA वगैरे असतं ते वालं? तसं म्हणण्यापेक्षा जे आहे ते आपण असं म्हणूया की त्यांच्या ह्याच्यात जे आहे ते डिफॉर्मिटी, इन्फेक्शन ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जास्त असतात. आणि जे डिजनरेटिव्ह स्पाईन म्हणतो आपण किंवा जे आहे ते मणक्याची झीज झाल्यामुळे जे मणक्याचे आजार येतात ते जे आहे ते 60 नंतर जास्त आपल्याला दिसतात. आणि जो यंग चॅप म्हणूया आपण किंवा 20 ते 50, 20 ते 60 गटातला जो एज ग्रुप आहे त्याचे मणक्याचे प्रॉब्लेम जे आहेत ते वेगळे असतात. सो टू बी व्हेरी ऑनेस्ट, डिवाइड करण्यासाठी 20 वर्षाच्या आधीचे वेगळे प्रॉब्लेम, 60 नंतरचे वेगळे प्रॉब्लेम आणि मधल्या ग्रुपचे वेगळे प्रॉब्लेम. ओके. स्वतः माझ्या वडिलांना सांगितलं होतं डॉक्टरनी की त्यांची चकती सरकली आहे म्हणून. हां. मग त्याच्यावरती त्यांना काही औषधं दिली, मग ते सांगितलं की होईल ठीक म्हणून. पण खरंच अशा काही गोष्टी असतात त्या औषधाने बऱ्या होतात की त्याच्यासाठी सर्जरीच गरजेची असते? सो मणक्याच्या ह्याच्यात जे आहे ते 80% पेशंट जे आहेत ते चांगली काउन्सिलिंग, रिहॅब ह्यानं जे आहेत ते व्यवस्थित होतात. ओके. 20% लोकांना आम्हाला काहीतरी करायला तर साधी स्पाईन सर्जरी आणि मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरी या दोन्हीमध्ये असं काय डिफरन्स आहे?
सो साधी स्पाईन सर्जरी किंवा कोणतीही सर्जरी म्हणजे चिरा द्यायचं, कट हा. घ्यायचं. सो जसं अगोदरी सगळ्यामध्ये स्पाईनमध्ये तर आम्ही मोठा चिरा देत असतात आणि ऑपरेशन करायचं वेगवेगळ्या लेवलला. आता जसं अपेंडिक्ससाठी किंवा हर्नियासाठी आपण ऐकलेलं आहे लॅप्रोस्कोपीने, दुर्बिणाने आपण ऑपरेशन करतो, तसं स्पाईनमध्ये पण विथ न्यू टेक्निक्स, न्यू डेव्हलपमेंट्स अँड न्यू रिसर्च, तर त्या असंच दुर्बिणाने आपण स्पाईनची सर्जरी करू शकतो. याच्यामध्ये रोबोटिक पण असतं? रोबोटिक येस, पण रोबोटिक इज नॉट दॅट ॲडव्हान्टेजेस. तर रोबोटिक आता अजून आपण रिसर्च फेजमध्ये म्हणू शकतात आणि रोबोटिकचे रिझल्ट्स आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पाईन सर्जरीचे रिझल्ट्स आर सिमिलर. हां हां, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की रोबोटिक सर्जरी ही बाकी काही गोष्टींसाठी खूप चांगली आहे. येस, पण यामध्ये इतका अजून ॲडव्हान्स झालेला नाही आहे. आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पाईन आणि एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीमध्ये आपण जेव्हा करतात त्याचे रिझल्ट्स आणि रोबोटिक सर्जरीच्या रिझल्ट्समध्ये इक्वल आहे. आणि स्पाईनमध्ये रोबोटिक सर्जरी जे आहे त्याचे एक लिमिटेड युजेस आहे. सगळ्याच सर्जरीमध्ये रोबोटिक स्पाईन सर्जरी होत नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कुणाची तरी पाठ दुखते, पण कंटिन्यू पाठ दुखते त्या व्यक्तीची, तर त्याच्यासाठी सर्जरी गरजेची आहे की नाही? जसं सर म्हणाले होते, नॉट नेसेसरली किंवा 80% पीपल डोंट रिक्वायर सर्जरी. 80% लोकांना फक्त काउन्सिलिंग, पॉस्चर करेक्शन, बेसिक एक्सरसाइजेस, थोडं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आपण जे म्हणतात, काही बॅड हॅबिट्स असेल स्मोकिंग वगैरे, तर त्याला चेंज करायचं. आता या जगात सगळ्या जिममध्ये जातात, एक्सरसाइज करतात, दॅट इज गुड, पण त्याच्या अगोदरी वॉर्मअप करणे गरजेचे आहे. एक्सरसाइज जे करतात त्याचे करेक्ट पॉस्चर मेंटेन करायचं, त्याची ट्रेनर सोबत शिकायचं बरोबर आणि त्या पद्धतीने एक्सरसाइज करायचं, मग इंजरी कमी होणार. सो हे सगळं फॉलो केलं तर नॉट नेसेसरली 80% लोकांना काउन्सिलिंग, फिजिओथेरपी आणि एक्सरसाइज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने कमी होऊन जातात. सर आता जसं सरांनी सांगितलं की काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये कट्स असतातच, म्हणजे साधी सर्जरी आणि जसं मी विचारलं याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर कुठल्या म्हणजे मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पाईन सर्जरीमध्ये असे किती कट्स किंवा किती त्रास होतो त्याच्यामध्ये? सो मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पाईन सर्जरीमध्ये जे आहे ते ऑफकोर्स कट जे आहेत ते लहान लागतात. पण नावातच आपण म्हणू शकतो की मिनिमल आहे. सो कट लहान लागतात, त्यामुळे जे आहे ते टिश्यू डॅमेज परसे जे आहे ते कमी होतं. टिश्यू डॅमेज जर कमी झालं तर पोस्ट ऑफ पेन आणि पोस्ट ऑफ रिकव्हरी जे आहे ते फास्ट होते. ओके. सो ओपन सर्जरी आणि मिनिमल इन्व्हेसिव्हच्या ह्याच्यात बघायला गेलं तर जे आहे ते मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पाईन सर्जरीमध्ये जे आहे ते थोडंसं रिकव्हरीसाठी जे आहे ते आपल्याला फास्ट होतं. आणि म्हणजे समजा आज एखादं पेशंट आपल्याकडे ऍडमिट झालं, तर मग ते किती दिवसानंतर त्याला डिस्चार्ज मिळतो? सो एक बेसिक आपण किती, एक आठवडा 2 आठवडे किती ठेवू शकतो? सो आपण जे आहे ते 3 ते 4 दिवस जे आहे ते पेशंट जे आहे ते 2 आठवडे म्हणत होतो. सो युजली जे आहे ते रिकव्हरी पर से जे आहे ते ऑपरेशन मणक्याचं जे आहे ते चालण्यासाठी आपण करतो, किंवा चालणं किंवा आपलं पायाचं दुखणं जे आहे ते कमी व्हावं किंवा हाताचं दुखणं कमी व्हावं म्हणून. सो मोबिलायझेशन पर से जे आहे ते इव्हिनिंग किंवा नेक्स्ट डे पासून जे आहे ते मोबिलायझेशन चालू होतं पेशंटचं. सो जर जेवढं मोबिलायझेशन फास्ट असेल तेवढं जे आहे ते पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. रिकव्हरी फास्ट झाली तर जे आहे ते हॉस्पिटलचा स्टे कमी होतो आणि ओव्हरऑल जे आहे ते हॉस्पिटलचा स्टे कमी झाल्यानंतर पेशंटचं कॉस्ट पण जे आहे ते कमी होतं. एक्झॅक्टली, मला याच्यावरती यायचंच होतं. मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे. म्हणजे दोघांची एक स्टोरी तर मी ऐकेनच, एक स्पेशल सर्जरी तुमच्या दोघांनी तुम्ही केलेली, पण कॉस्टिंगचा विषय निघाला म्हणून मला विचारायला आवडेल की ॲस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूर सारख्या ठिकाणी आपण जर ही सर्जरी करत असू तर मग ती कितीमध्ये करून होते? आणि जसं तुम्ही म्हणाल की 2 ते 3 दिवसामध्ये आपण त्यांना डिस्चार्ज देतो, तर मेट्रो सिटीजमध्ये होणाऱ्या ज्या काही सर्जरीज आहेत तिथं असणारा जो काही कमर्शियल भाग आहे, इन्व्हेस्टमेंटचा भाग आहे, तर तो सोडला तर कोल्हापूरमध्ये लोकांनी येऊन का सर्जरी केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सो 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या आहेत. नंबर 1 ऑफकोर्स मेट्रो आणि कोल्हापूरचं जर कॉस्टिंग डिफरन्स बघितला, हॉस्पिटल वाईज जे आहे ते कॉस्टिंग डिफरन्स जे आहे ते प्रत्येकाचे वेगळे येतात. त्यामुळे जे आहे ते कॉस्टिंग वाईज जे आहे ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 2 टायर सिटीमध्ये किंवा 1 टायर सिटीमध्ये ज्या आहेत त्या कमी होतात. नंबर 1.
नंबर 2 जे आहे ते जे मेट्रोमध्ये ज्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत त्याच ज्या आहेत ते आपण इथं पण आहे. ह्याच ह्याच्यात देतो Okay. आणि ॲट द लोअर कॉस्ट दॅन मेट्रो सिटीज. ओके. सो ह्या 2 कारणामुळे मी असं म्हणेन, आणि ज्या तिथं सर्व्हिसेस अवेलेबल आहेत ते जे आहे ते आपल्या हॉस्पिटलमध्ये पण अवेलेबल आहेत. सर So- मला हे म्हणजे सेम क्वेश्चन मला तुम्हालाही विचारायला आवडेल, कारण तुम्ही मुंबई बेस्ड आहात आणि तुम्हाला माहिती आहे की मुंबई सारख्या ठिकाणी म्हणजे मोठ्या सिटीमध्ये माझं ऑपरेशन झालं म्हणजे बाबा चांगलं झालं असं मानलं जातं. असं पण तुम्ही मानलं आता जातं. इतक्या दिवसांपासून इतक्या वर्षांपासून तुम्ही कोल्हापूरमध्ये ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमध्ये तुम्ही काम करताय, हम्म. तर तुमचा एक्सपिरियन्स काय शेअर करायला आमच्यासोबत? जसं तुम्ही म्हणाले की मी मुंबईचं आहे, तर माझे खूप ओळखीचे आणि माझे फ्रेंड सर्कल, माझे नातेवाईक मुंबईत आहे. सो ते येतात सर्जरीसाठी आणि ते मुंबईतून कोल्हापूरला येतात. कोल्हापूरला आमच्या हॉस्पिटल बघितल्यानंतर त्यांना असं वाटत नाही की काही छोटं जागाचं हॉस्पिटल आहे, कारण सगळी सुविधा उपलब्ध आहे. ओके. सेकंडली कोल्हापूरचं वातावरण, ग्रीनरी हे सगळं बघून त्यांना अजून चांगलं वाटतं. पोल्युशन कमी आहे, स्वच्छ वारा आहे, सो दे फील बेटर. आणि कॉस्ट वाईज येस, जे ट्रॅव्हल आहे ते ट्रॅव्हल सोबत इथेचं कॉस्ट मुंबईची सर्जरीपेक्षा कमी येतं. हा, म्हणजे इथलं स्टे आणि खाणं Stay, पिणं सगळं. खाणं पिणं सगळं. आणि जे ट्रॅव्हलिंग आहे ते प्लेन असू दे, आता डायरेक्ट फ्लाईट्स आहे तर ते प्लेनने पण येतात, कोणी ॲम्ब्युलन्स किंवा गाडीने येतात किंवा ट्रेनने येतात. तर हे तिकीट पण धरलं, ट्रॅव्हलिंगचे एक्सपेन्स धरून पण आमचं जे पॅकेज आहे ते मेट्रो सिटीपेक्षा खूपच कमी आहे. Okay. जवळपास 60 to 70% मध्ये सगळं काम होऊन जातं. ओके. मग याच्यासाठी इन्शुरन्स वगैरे असं काही आपण देतो? इन्शुरन्स आहे, इन्शुरन्सच्या आमच्याकडे सुविधा आहे. तर सगळेच इन्शुरन्स आहे, आमच्या कंपनी लिस्टेड आहे, सो इन्शुरन्समध्ये काही प्रॉब्लेम नाही. ओके. पण सपोज तुम्ही कॅशनी पण पेड करत असेल, स्वतःच्या पॉकेटमध्ये पण पेमेंट असेल, तर त्याच्यामध्ये पण फरक पॉकेट फ्रेंडलीच आहे असं म्हणाला. पॉकेट फ्रेंडली आहे ओके. आणि सुविधा सगळी उपलब्ध आहे. दॅट इज हां. इम्पॉर्टंट. ओके. बॅक टू द पॉईंट की जसं आपण बोलत होतो की कमी कट्स लागतात मिनिमल सर्जरीजमध्ये, तर याच्यामध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीची सर्जरी झाली तर आपण विचार करतो की बाबा स्पाईन रिलेटेड सर्जरी झाली म्हणजे खूप रिस्की असेल किंवा काय, तर ही खरंच तेवढी रिस्की असते की सेफ असते स्पाईन सर्जरी? सो जेवढं मिनिमल कट तेवढी मॅक्सिमम टेक्नॉलॉजी, हां, correct. जेवढी मॅक्सिमम यूज ऑफ टेक्नॉलॉजी तेवढं पेशंटसाठी जे आहे ते जास्त सेफ. हम्म. सो ओव्हरऑल जे आहे ते जेवढ्या आपण टेक्नॉलॉजीज ज्या येत आहेत आत्ता मार्केटमध्ये सुद्धा ते जे आहे ते पेशंट सेफ्टीसाठी येत आहेत. हां, करेक्ट. आणि जेवढ्या आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय आणि विथ यूज ऑफ दॅट टेक्नॉलॉजी जे आहे ते इवन स्पाईन सर्जरी सुद्धा जे आहे ते जसं पहिल्यांदा होतं तसं आत्ता नाही राहिलं. नाही, करेक्ट. आणि इट इज मच मोर सेफर दॅन विच इट इज बिफोर, आय वुड से. म्हणजे टाइम चेंज झाल्यामुळे, टेक्नॉलॉजी चेंज झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला आता एक्झॅक्टली सध्या चांगल्या मिळतात असं म्हणायला काय हरकत नाही. एक्झॅक्टली. तर जर बघायला गेलं तर आपण कुठलीही सर्जरी असेल तर मग पहिल्यांदा अॅनेस्थेशिया देतो, राईट? ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. काही लोकांना खूप लवकर त्याचा इफेक्ट होतो, काही लोकांना थोडं एक दिला, मग दुसरे दिले, 2 इंजेक्शन झाल्यानंतर मग त्यांना भूल चढते. मग या सर्जरीच्या वेळी पूर्ण वेळ तो रुग्ण जो असतो तो बेशुद्ध असतो की तो बघू शकतो की काय सर्जरी झाली आहे माझ्यासोबत? सो याच्यामध्ये आता 2 स्कूल ऑफ थॉट्स आहेत. थोडं टेक्निकल आपण जाऊया. हां. तर ते लोकल ॲनेस्थेसियामध्ये जेव्हा पेशंट किंवा रुग्ण शुद्धीत असतात आणि ते सगळं बघू शकतो किंवा फील करू शकतो, आणि एक असतात ते जे पूर्ण भूल देतात. हां. माझा जे जवळपास 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, हम्म. सो मी माझे पेशंटला पूर्ण भूल देतो. ओके. कारण ते एका पोझिशनमध्ये अर्धा 1 तास किंवा 2 तास झोपायचं हम्म. आणि ते पोझिशन चेंज नाही करायचं आणि हलवायचं नाही, ते थोडं डिफिकल्ट होऊन जातं. ओके. सो माझा पर्सनल प्रेफरन्स ॲज अ सर्जन, आय एम मोर कम्फर्टेबल पूर्ण भूल दिल्यावर. ओके. कारण पेशंटला काही फील होत नाही, पेशंट झोपलेला आहे हां. आणि आय कॅन कम्फर्टेबली यूज माय बरोबर. इन्स्ट्रुमेंट्स, कारण कट छोटं असतं आणि जागा कमी असतात. सो आय डोंट वॉन्ट एनी शेकिंग ऑर एनी Correct. चेंजेस इन द हां. पॉस्चर. पण अगेन हा गोष्ट सर्जन टू सर्जन चेंज होतात, ओके. पेशंट टू पेशंट चेंज होतात. कोणा पेशंटमध्ये आपण पूर्ण भूल देऊ शकत नाही कारण रिस्क जास्त असतं, करेक्ट. तर वी कॅन ऑब्विसली मॉडिफाय. पण अगेन सर्जन प्रेफरन्सच्या वरती असतात. जसं सरांचा प्रेफरन्स काय वेगळं असणार, माझा प्रेफरन्स काय वेगळं असणार. Correct. सो त्यानुसार आहे. बट दोघेही भुडामध्ये आपण सर्जरी करू शकतो. तसं आहे. मग जर समजा एखाद्या पेशंटची सर्जरी झाली
तर त्या व्यक्तीनं किती दिवसानंतर, म्हणजे जसं सर म्हणाले की आपण एक 2-3 दिवसानंतर त्यांना आपण डिस्चार्ज देतो किंवा ते चालू फिरू शकतात, येस. पण त्यांनी जो काही व्यायाम करणं असू दे किंवा बाकीच्या गोष्टी असू देत, स्पोर्ट्स असू देत, तर त्या किती दिवसानंतर ते करू शकतात? सो जे नॉर्मली आम्ही फंक्शनल रिकव्हरी म्हणतात, से अगेन डिपेंड्स. हा एक खूप जनरलाइज टर्म आहे, पण स्पाइन सर्जरी हा खूप मोठी गोष्ट आहे आणि हा. वेगवेगळी सर्जरी असतात, वेगवेगळ्या प्रकारची सर्जरी असतात. पण सगळ्यात साधारण सिम्पल डिस्कची सर्जरी जे आपण सायटिका म्हणतात किंवा चकटी सरकलेली आहे ते म्हणतात, ते सर्जरी नंतर आम्ही 24 ते 48 तासमध्ये पेशंटला ॲम्ब्युलेट करतात. म्हणजे स्वतःनी बाथरूमला जायचं, फिरायचं, हे सगळं. ओके. बाकी जे फंक्शनल रिकव्हरी असतात तर 1 महिना तरी द्यावं लागतात कोणत्याही व्यायामसाठी. वजन वगैरे उचलायला थोडं अजून वेळ द्यावं लागतं. हा. आणि अगेन डिपेंड्स पेशंटच्या पेशंटवरती, एज ग्रुपमध्ये डायबिटीज आहे की नाही, काय हार्ट प्रॉब्लेम्स आहे की नाही, हे सगळं बघून मग एक साधारण जवळपास तुम्ही सांगितले तर एक 1 मंथ असतो. ओके. बाकी ऑफिस जायच्यासाठी सिटिंग जॉब आहे किंवा शॉपला जायचं आहे त्यासाठी फक्त यू कॅन से अराउंड 15 डेजमध्ये पेशंट कॅन स्टार्ट गोईंग अँड डुईंग देअर वर्क. तशी ओके. गोष्ट आहे. म्हणजे जसं नाव आहे या सर्जरीचं मिनिमल, तसंच याला तसंच. टाइम सुद्धा रिकव्हरीसाठी खूप मिनिमम लागतो, असं म्हणायला काय हरकत येस येस. नाही. सो जसं सर म्हणाले, म्हणजे आपण स्लिप डिस्कचा जर विचार केला तर काय होतं की पाठदुखी म्हणजे फक्त स्लिप डिस्क आहे का, किंवा हाड वाढलंय का, किंवा चकती सरकली आहे का, ते ज्या काही गोष्टी असतील, मणक्यामध्ये गॅप आहे का, अशा सगळ्या गोष्टींबद्दल बोललं जातं. पण याच्यामध्ये पाठदुखी मध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये किती मिथ आणि किती फॅक्ट्स आहेत? सो पाठदुखी जे आहे ते फक्त एका कारणासाठी होत नाही. पाठदुखीची जी आहे ती बरीचशी कारणं आहेत आणि योग्य स्पेशालिस्टकडे जाऊन योग्य ती कारणं शोधून त्याची ट्रीटमेंट घेणं जे आहे ते गरजेचं आहे. ओके. सो फक्त पाठदुखी म्हणजे जे आहे ते स्लिप डिस्क झाली किंवा सायटिका झालं किंवा फॉर दॅट मॅटर आपले मणके झिजलेत किंवा हा. हाड वाढलंय असं काहीतरी झालं, असं नसून जे आहे ते त्याला बरीचशी कारणं आहेत. दुसरी पण आणि काहीतरी. आणि जोपर्यंत तुम्ही स्पेशालिस्टकडे जाऊन जे आहे ते चेक करत नाही आणि तो तुम्हाला चेक करत नाही तोपर्यंत जे आहे आणि योग्य ती इन्व्हेस्टिगेशन तुमचे होत नाहीत. हे सगळं जे आहे ते ह्या भोवतीच जे आहे ते फिरत असतं. तुमच्या लाईफमध्ये असा कधी एक्सपिरियन्स आला का, एखादा पेशंट आहे तो तुमच्याकडे आला आणि तो जेव्हा तुम्ही त्याला चेक केलं आणि त्याला तुम्ही त्यावेळी सांगितले की यार तुम्ही यायला लेट केला, म्हणजे जी काही सर्जरी तुम्ही याच्या आधी करू शकला असता, त्याच्यामुळे तुम्ही आता चांगले चालू फिरू शकला असता, त्यासाठी तुम्ही लेट झालाय, असं कधी झालंय? हे बऱ्याचदा होतं, मणक्याच्या ह्याच्यात जे आहे ते बऱ्याचदा होतं. सो मणक्यांची जी गोष्ट आहे ती जी आहे ते फक्त मणक्यांची नसून त्याच्यासोबत नसांची सुद्धा गोष्ट आहे. सो नसांची एकदा ताकद कमी व्हायला लागली किंवा ती कंप्लीट कमी झाली की त्याच्यानंतर जगाच्या पाठीवर कुणीच काही करू शकत नाही. सो बऱ्याचदा जे आहे ते काही गोष्टी ज्या आहेत त्या रिव्हर्सिबल असतात, पण काही गोष्टी ज्या आहेत त्या इरिव्हर्सिबल असतात. आणि बऱ्याचदा असं होतं की पेशंट जे आहे ते पूर्ण पायाची ताकद कमी घेऊन आलेला आहे किंवा जे आहे ते त्याला त्रास बऱ्याच दिवसापासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि तो जे आहे ते ॲट द एंड जेव्हा त्याचा पाय बंदच झाला चालायचा किंवा त्याला चालायलाच येत नाहीये तेव्हा जर आमच्याकडे आला तर आम्ही त्याला जे आहे ते हेच सांगतो की तुम्ही सर खूप लेट केलं. आणि ते होतं कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही, म्हणजे आपण अंगावरती काढतो जे म्हणतो आपण, येस एक्झॅक्टली. तेच होतं आणि मग नंतर त्रास व्हायला सुरू होतो. आता जसं सर तुम्ही म्हणलात की भरपूर गोष्टी असतात पाठदुखीमध्ये, त्याच्यामध्ये एक कुठली अशी गोष्ट नसते जसं तुम्ही म्हणालात. तर आजकाल हे प्रमाण जरा जास्त वाढले पाठदुखीचं. म्हणजे आधी काय होतं की आपल्या आजी आजोबा जर बघितले तर 100 वर्ष जगलेली माणसं आहेत ती, पण आता सध्या 30-32 नंतर आई ग पाठ गेली कामात. सो हे चालू झालं, काय रिझन याच्या मागे असू शकतं? ते याचं कारण आहे लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस आला आहे ते. हा, हा. सो सगळ्यात मोठं वन फॅक्टर इज स्मोकिंग. स्मोकिंग इज नॉट गुड आणि स्मोकिंग इज नॉट गुड फॉर लंग्स, तर हे माहीतच आहे सगळं, बट दॅट इज नॉट गुड फॉर स्पाईन ऑल्सो. बापरे. सो स्पाईन स्पेसिफिक रिलेटेड प्रॉब्लेम्स आपल्या जगात जे आहे ते स्मोकिंगच्यामुळे आहे. 1, 2 आता सगळ्यांना जिममध्ये जायचं आहे आणि जिममध्ये जाऊन बॉडी बनवायची आहे. कराय बट आपण फिटनेस सोडून बॉडी बनवायला गेलं आहे आणि चांगलं दिसायचं आहे, पण दॅट इज नॉट नेसेसरली फिट. चांगला दिसायचा माणूस फिटच आहे तसं नाही आहे. सो इन दॅट रॉंग टेक्निक ऑफ एक्सरसाइजेस
वॉर्मअप ना करणे आणि रॉंग टेक्निकने एक्सरसाइजेस करणे किंवा फक्त एकाच मसलवरती कॉन्सन्ट्रेट करायचं की मला फक्त बायसेप्स बनवायचं आहे की चेस्ट करायचं आहे आणि पूर्ण बॉडीवरती फोकस नाही करायचं, देन दॅट इज वन थिंग. सेकंडली ट्रॅव्हलिंग वाढलं आहे आपलं. सो ट्रॅव्हलिंगच्यामुळे स्ट्रेस येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला पाठदुखीचा प्रॉब्लेम्स येऊ शकतो. थोडे लाईफस्टाईलमध्ये आपल्या राहण वगैरे बदललेलं आहे. आपण पहिला सगळ्यात खाली बसत होतो, आता आपण सगळ्या टेबलवरती जेवण करतात. सो हे जे थोडेफार चेंजेस झालेले आहे, सो त्याच्यामुळे चेंजेसच्यामुळे आपल्याला आता खूप जाणवतात पाठदुखी, कमरदुखी, ही सगळी गोष्ट. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली की आपण मोस्टली लॅपटॉपवरती काम आपलं वाढलेलं आहे किंवा आपण असं जरी फिरायचं म्हटलं तरी मोबाईल असा असतो आणि आपण बसलेलो असतो. सो पोश्चर सुद्धा मॅटर करतो या गोष्टीसाठी. ऑफकोर्स. सो पोश्चर वाईज जर तुम्ही मला विचारलं तर एक्सपेरिमेंटली हे प्रूव्हन आहे की सिटिंगमध्ये जे आहे ते तुमच्या कमरेवर मॅक्सिमम प्रेशर असतं. बरोबर. सो जेवढं तुमचं सिटिंग जास्त असेल तेवढं तुम्हाला जे आहे ते पाठीचे त्रास जास्त असतात. सिमिलरली जेव्हा तुम्ही नेक बेंड करता, बेंडिंग आणि डुईंग थिंग्स, म्हणजे ते तुमचं लॅपटॉप वापरणं असू दे, मोबाईल वापरणं असू दे किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टी असू देत. सो जेवढं बेंडिंग तुम्ही नेकचं करता तेवढं जे आहे ते नेकच्या गाद्यांवरचा ताण जो आहे तो वाढतो आणि हे सुद्धा जे आहे ते एक्सपेरिमेंटली प्रूव्हन आहे. आणि जेवढा ताण जास्त असेल तेवढी झीज जास्त असते. आणि जे तुम्ही थोड्या वेळापूर्वी प्रश्न विचारला की यंग एज का, तर जे आहे ते कारण आपल्या लाईफस्टाईलच जे आहेत ते कम्प्लिटली बदललेले आहेत. म्हणजे खाण्यापिण्यात सुद्धा बदल आहे. ऑफकोर्स. सो जेवढं जास्त वेट अगेन तेवढं जे आहे ते तुमच्या मणक्यावरचा ताण जास्त. असं म्हणजे आपण ऑब्झर्व केलं असेल की आपल्या आजीच्या काळात काय पिठाच्या गिरणी वगैरे काय नव्हत्या. आपल्याकडे ते दळण दळलं जायचं. सो ती त्यांची एक्सरसाइज होती. घरचं काम स्वतः करत होते. घरचं काम करण्यासाठी बायका वगैरे असं काही नव्हतं. जेवण बनवताना स्वतः ते खाली बसून बैठे काम असायचं. या सगळ्या गोष्टी होत्या. सो त्यांना कधी मला असं नाही वाटत की मणक्याचा त्यावेळी त्यांना खूप त्रास झाला असेल, पण आता जरा ते जास्त झालं. आता मॉब वगैरे आलाय, पण स्टील का म्हणजे ते पण हा ऍक्च्युली प्रश्न बायकांसाठीच आहे म्हणून वाटलं. सो हे सगळं लाईफस्टाईल चेंजेस, ॲज वेट गेन, दुसरे कोमॉबिडिटीज आले जसं थायरॉइड आहे, डायबिटीज आहे, त्याच्यामुळे वजन वाढून जातं. वजन वाढलं की मणक्यावरती ताण पडतो. आणि आता जे सगळी गोष्ट झाली आहे, वी हॅव लिव्हिंग इन अन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि पुश बटन टेक्नॉलॉजीमध्ये आहे. सो एव्हरीथिंग इज पुश बटन रिलेटेड. सो आपली फिजिकल ॲक्टिव्हिटीज कमी व्हायला लागली आहे. आणि मनुष्य हा जे आहे, सो वी हॅव टू बी मोबाईल, वी आर नॉट वन पर. सो इफ यू आर सिटिंग इन वन पॉस्चर, जसं सर म्हणाले लॅपटॉपवरती या किंवा मध्ये मध्ये ब्रेक घ्यायचं, काही काम करून मग थोडं वॉक करायचं, थोडं स्ट्रेचिंग करायचं. ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला जो चाय ब्रेक देतात तो त्यासाठी. येस. सो एक 5-10 मिनिटाचं, काय 5 मिनिटाचं वॉकिंग ऑफिसमध्येच करून घ्या, पॅसेजमध्येच करा, थोडा स्ट्रेच करून घ्या, पाणी प्यायला जावा. तर त्याने काय होणार, थोडं मसल चालणार, थोडं सर्क्युलेशन वाढणार. ते स्पाईन जे एका ठिकाणी असं बसलेलं आहे टाटून, ते थोडं चेंज होईल, त्याच्यामध्ये फरक पडणार. सो दिस ऑल विल हेल्प इन फर्दर प्रॉब्लेम. मिनिमल इन्व्हिजिव्ह स्पाईन सर्जरी बद्दल सर काही मिथ्स आहेत लोकांच्या मनात. म्हणजे असतं वाटतं काही लोकांना की सर्जरी म्हणलं की बाबा असं. तो काही जे शब्द किंवा काही जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारले. 1 वर्ड मध्ये तुम्हाला सांगायचं आहे की मिथ आहे की फॅक्ट आहे. ही सर्जरी पेनफुल असते. मिथ. इतकं जास्त पेनफुल नाही आहे. म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट टू आन्सर इन 1 वर्ड. आता कोणतीही सर्जरी पेनफुल असणार, बट इट इज नॉट व्हेरी पेनफुल. अँड इट इज नॉट की तुम्हाला खूप जास्त दिवस रेस्ट घ्यावं लागणार आणि झोपेत काढावं लागणार, असं नाही आहे. बेड रेस्ट, ॲब्सोल्यूट बेड रेस्ट असं गोष्ट नाही आहे. तुम्ही ॲम्ब्युलेट असतात हो, आणि पेन कमी असतं. ओके. ही सर्जरी रिस्की आहे. रिस्की मी म्हणण्यापेक्षा टेक्नॉलॉजीचा वापर करून ही सर्जरी सेफ झालेली आहे असं म्हणतो. मग याला आपण मिथ समजूयात की फॅक्ट? मिथ. ओके. एक्सपेरिमेंटल नाही, मिथ, कम्प्लीट मिथ, प्रूव्हन आहे. ओके. अनसेफ? नेवर. मिथ. ओके. इनइफेक्टिव्ह? इंडिकेटेड पेशंटमध्ये वेल इफेक्टिव्ह. ओके. एक लोकांच्या मनातला प्रश्न, कॉस्टली? नाही, अगेन कॉस्टली नाही आहे. इट इज रुटीन चार्जेस आर. ओके. कॉम्प्लिकेटेड? नाही, व्हेरी सेफ. ओके. स्लो रिकव्हरी? मिथ और फॅक्ट?
myth. Recover fast and if you follow instructions properly then मग काहीच प्रॉब्लेम येत नाही. ओके. आता नावातच मिनिमल आहे त्यामुळे हा मला वाटते की मेजर स्कार्सवाला मिथ की फॅक्ट हे विचारणं सुद्धा चुकीचं आहे. हो. छोटे छोटेच स्कार असतात. ओके. सो एखादी अशी तुमच्या लाईफमध्ये किंवा तुम्ही कोल्हापूर जेव्हा जॉईन केलं, ॲस्ट्रा हॉस्पिटल जेव्हा तुम्ही जॉईन केलं, तेव्हा असणारी एखादी स्टोरी तुमच्या लक्षात आहे का जी मिनिमल इन्व्हिजिव्ह स्पाईन सर्जरी रिलेटेड आहे, जी कदाचित तुम्हाला लाईफ टाईम लक्षात राहील? मग ती खूप डिफिकल्ट असू शकते, खूप इझी असू शकते, ज्याला खूप म्हणजे बघताना असं वाटलं असेल की अरे हे खूप अवघड आहे यार, पण झालं लगेच, किंवा इमोशनल काहीतरी स्टोरी असू शकते असं. सो आय रिमेंबर वन स्टोरी. माझे एक पेशंट होती, मिडल एज लेडी, अराउंड 40 years ऑफ लेडी. ओके. शी हॅड, त्यांना एक चक्टी सरकली होती, सिंगल लेवल डिस्क. तसं केसमध्ये मेडिकली स्पीकिंग आणि टेक्निकली स्पीकिंग रुटीन सर्जरी आहे स्पाईन सर्जनसाठी. बट अनफॉर्च्युनेटली दॅट लेडी हॅड अ स्पेशल चाइल्ड. ओ. सो सिन्स द लेडी हॅड द स्पेशल चाइल्ड, तर असं होतं की सर माझी रिकव्हरी लवकर झाली पाहिजे, कारण मला सगळंच करायचं आहे. बाळाचं आंघोळ घालायची, कपडे घालायचं, शाळेत घेऊन जायचं, जेवण घालायचं, म्हणजे सकाळ ते रात्री झोपेपर्यंत मी ॲक्टिव्ह असते आणि ऑन द टोज असतं. सो तुम्ही मला ऑपरेशन करून घ्या, ऑपरेशन केल्यानंतर मी बरं पण होणार, पण तुम्ही सांगितले की मी झोपून राहणार तर ते मला चालणार नाही. सो दॅट इज नॉट पॉसिबल फॉर मी. सो यासाठी असे पेशंटसाठी जेव्हा मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पाईन केलं अँड शी रिकवर्ड अँड शी गॉट डिस्चार्ज ऑन 3rd day अँड शी वॉज एबल टू वॉक अराउंड, गो टू द बाथरूम. अँड बाय 10-15 days परत आपल्या रुटीनमध्ये आले होते, आपल्या बालसाठी सगळं खाली. सो शी वॉज व्हेरी हॅपी अँड दॅट मेड मी हॅपी की हो येस वी हॅव चेंज समवन्स लाईफ अँड हेल्प समवन इन देअर लाईफ. सो हे असं बारीक गोष्ट असतात. सो दॅट इज वॉट मेक्स. प्रत्येक वेळी तुम्हाला ठीक आहे, चला तुम्ही म्हणजे ॲज अ प्रोफेशनल म्हणून तुम्ही जे काही काम करता त्याचे पैसे तुम्हाला मिळतात वगैरे, तो भाग वेगळा. पण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी इव्हन दो द पेशंट म्हणजे काय इमोशनल कनेक्ट आहे. आणि आय कुड सी दॅट पेशंट म्हणजे शी हॅड टीयर्स इन हर आईज वेन शी वॉज एबल टू वॉक अगेन. सो आय ऑल्सो फेल्ट हॅपी की नाही आता लाईक इट इज गुड, द पेशंट गेट्स बेटर यू फील बेटर. तर तुमची एखादी स्टोरी अशी काही? सो एक अशीच जशी सर म्हणाले तशीच एक लेडी होती जिला मणक्यामध्ये इन्फेक्शन झालं होतं. आणि मणक्यामध्ये इन्फेक्शन होऊन जे आहे ते तिच्या दोन्ही पायाची ताकद गेली होती. सो शी वॉज बेड रिडन फॉर से 10-15 days कंटिन्युअस. तिचं पण एक स्पेशल चाइल्ड होतं ज्याला ते वॉकिंग जरी असलं तरी त्याचे डेली रिक्वायरमेंट्स जे आहेत त्या आईशिवाय कम्प्लीट होत नव्हत्या. त्याला प्रत्येक वेळी ती आईच लागायची. सो सर्जरी झाल्यानंतर जे आहे ते 4-5व्या दिवसाला जे आहे ते त्या उभ्या राहिल्या आणि विथ वॉकर सपोर्ट जे आहे ते त्या चालायला लागल्या. सो देन सुचर रिमूव्हल आणि ह्याच्यानंतर जे आहे ते त्या बऱ्यापैकी इंडिपेंडंट झाल्या होत्या, म्हणजे पायाची ताकद जाऊन सुद्धा परत येणं ज्याला म्हणतात. सो ते जे आहे ते तिच्यात घडलं होतं. आणि त्याच्यानंतर जे आहे ते शी स्टील कनेक्टेड विथ मी. मध्ये आधेमध्ये जे आहे ते फोन कॉल्स असतात. सो दॅट वे शी इज डुईंग गुड. ह्या गोष्टी खूप हे असतात की बाबा तुम्ही लाईफ टाईम ज्या गोष्टी रेग्युलर यूज करत असता, म्हणजे जसं की आपण डोळ्यांचा असू दे, आपण रेग्युलर काहीतरी बघत असतो आणि अचानक आपलं डोळे गेले तर आपल्याला काय होणार, तो हा एक विचार आपला असतो. पाय कधी कधी असं पण होतं की गँग्रीन होतं, पाय काढावा लागतो, मग ते परत मग ते टेन्शन किंवा त्या डिप्रेशनमध्ये असतो. पण अशा काही गोष्टी जसं तुम्ही सांगताय की ह्या स्टोरीजमधून तुम्हाला एक वेगळा हॅपीनेस तर आहे. येस, त्या लोकांना पण एक वेगळा हॅपीनेस आहे. आणि ज्या लोकांना ह्या स्टोरीज ऐकल्यानंतरचा येणारा एक हॅपीनेस, जसं की मी, मला हे ऐकल्यानंतर खूप बरं वाटलं की अरे एकतर स्पेशल चाइल्ड किंवा एकतर एज खूप आणि कमरेचा खालचा काम पाय म्हणजे अवयव काम करत नसताना ते परत चालणं वगैरे, हे खूप इन्स्पायरिंग आहे खरं तर. आणि म्हणून मला असं वाटतं की डॉक्टरांना जे देव मानलं जातं ते कदाचित यासाठी. हे ते असं नाही मी बडा चढा के बोल रहा असं नाहीये, ते पण आहे म्हणजे जी साधीभोळी जनता आहे, साधीभोळी लोक आहेत, त्यांच्यासाठी डॉक्टर म्हणजे देवच असतात. सो मिनिमल इन्व्हिजिव्ह स्पाईन सर्जरी बद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आम्ही आता डिस्कस करत होतो, त्याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी आपण जाणून घेतल्या दोघांच्याकडूनही. दोन्ही एक्सपर्टीज आपल्यासोबत आहेत. आणि अजूनही याच्याबद्दल जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल, तुम्हाला काही त्रास असतील, तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ॲस्टर दादर हॉस्पिटल प्रेझेंट्स हेल्दी गप्पामध्ये मी आरजे सुमित आणि आपल्यासोबत हे दोन एक्सपर्टीज.
थँक्यू सो मच.